आम्ही आलेलो आहोत आता अलिबागच्या एसटी स्टँडवर आणि हे सर्वजण एसटीची वाट बघत आहेत। तर आता आम्ही कुठे चाललो आहोत हे तुम्हाला पुढे समजेलच। आता इथे एसटी आलेली आहे आणि आम्ही इथे आता एसटीने प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर हे इथे कणकेश्वर फाटा आहे, तिथे आम्ही उतरलेलो आहोत। आता तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कणकेश्वरला चाललेलो आहोत। तर आता इथून आम्ही रिक्षा केलेली आहे आणि आम्ही इथे 5 जण आहोत लेडीज आणि इकडे जागा होत नाहीये, आम्हाला जागा होत नाहीये। रिक्षावाले काका चांगले होते म्हणून आम्हाला 5 जणींना बसवून दिले। जुलै महिना असल्यामुळे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला हिरवळ पसरलेली आहे आणि आता आम्ही मापगावला चाललेलो आहोत। तर आता इथे आपण मापगावमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे श्री क्षेत्र कणकेश्वर आलेलं आहे। हे रिक्षावाले काका आम्हाला आतमध्ये सोडणार आहेत। तर आता पुढे रेल्वे पटरीही आहे, तर त्यावरून माल वाहतूक होते। तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, सुंदर असा परिसर आहे। आता इथे आम्ही रिक्षातून उतरतो आहोत। तर आता इथे आम्ही कणकेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आता पायऱ्या चढायच्या आहेत, तर चालायला सुरुवात केलेली आहे। अलिबाग पासून मापगाव गाव हे 12 किलोमीटर अंतरावर आहे। मी कधी कणकेश्वर चढलेली नाहीये, फर्स्ट टाइम जाणार आहे। फर्स्ट टाइम? अरे यार मी आधी आलेली आहे पण मी नाही बोलू शकते। आता मी चढणार आहे की नाही ते तुम्ही बघा पुढे। तर हाय, नमस्कार, स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत कणकेश्वरला, फॅमिली सोबत आलेली आहे। तर आता खूप पायऱ्या चढायच्या, त्या सर्वांना अगोदरच टेन्शन आलेलं आहे। तर बघूया आता कसे हळूहळू चढत जातोय। तर आता आम्ही सकाळी आलेलो आहोत, 8 वाजता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही 5 जणीच आलेलो आहोत। माझी आई आहे, मावशी आहे आणि 2 माझ्या बहिणी, अशा आम्ही 5 जणीच आलेलो आहोत। सकाळी ह्याच्यासाठी निघालो की ऊन लागणार नाही। आता पावसाळी दिवस आहे त्याच्यामुळे ऊन कमी लागते, पण जरा चढताना दम लागतो त्याच्यासाठी। तर एकूण 750 पायऱ्या आहेत आणि पण थोडा रस्ता खाली बनवलेला आहे त्याच्यामुळे 650 पायऱ्या चढायच्या आहेत। छान असं हिरवगार वातावरण आहे, सुंदर। तर अशी मध्ये मध्ये बसण्यासाठी ही सोय केलेली आहे। आम्ही साधारणतः 20-25 पायऱ्या चाललेलो आहोत आणि हे सगळे इकडे आत्ताशी सुकलेली आहेत आणि बसून घेतलेलं आहे। तर आता इथे आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे। सध्या तरी मी थकलेली नाही आहे, आता पुढे काही माहिती नाही आहे। थोडं चढण आहे त्याच्यामुळे दम लागतो चढायला। इथून तुम्ही वातावरण बघू शकता। आता इथे आम्ही थोडा वेळ पुन्हा एकदा बसतो आहे
पर्यटन स्थळ म्हणून खूप सुंदर आहे। तर तुम्ही अलिबागला आले तर नक्की इथे या। वातावरण थंड असल्यामुळे इतकाही थकवा जाणवत नाही आहे। तर इथे थोडंसं आम्ही फोटोशूट केलेलं आहे। तर इथून अजून 425 पायऱ्या आहेत। तिथे कणकेश्वरला शिव मंदिर आहे जे स्वयंभू आहे। तर तुम्ही पर्यटक म्हणून जरी फिरायला आलात तरी भोलेनाथचं दर्शन तुम्हाला होऊ शकतं। श्रावण महिन्यात इथे खूप गर्दी असते। तर मी असं का म्हटलं असेल तुम्हाला समजलंच असेल। खूप दम लागलेला आहे। फोटोशूटसाठी छान जागा आहे आणि फोटोही छान येतात। तर आता आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरुवात केलेली आहे। खूप थकलेलो आहे, तुम्ही बघू शकता अजून अर्ध्याच पायऱ्या चाललेल्या। तर इथे आहे हा सरडा जो हल्ली आपल्याला बघायलाही मिळत नाही। तर ही इथे कणकेश्वराची पाऊल खूण असलेली देवाची पायरी आहे। आता इथून 350 पायऱ्या आहेत कणकेश्वर शिव मंदिरासाठी। आता इथे दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात करणार आहोत। तर इथे भगवान शंकरांचे पाऊल आहे, त्याची पाऊल खुणा आहे। तर इथे आता आम्ही लवकर आल्यामुळे दुकानं वगैरे नाही आहेत, पण इथे लिंबू सरबत, पाणी अशी दुकानं असतात आणि खूप लोक इकडे फिरायला येतात। आणि आता थोडं चढल्याच्या नंतर इथे चढ समाप्त झालेला आहे आणि पुढे आता सरळ रस्ता आहे, म्हणजे सरळ पायऱ्या आहेत। मुख्य जी चढायची होती ती आम्ही चढून झालेलो आहोत आणि आता पुढे चढ समाप्त झालेला आहे। तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण एकदम शांत आहे आणि कोणीही दिसत नाही। सकाळचं टायमिंग असल्यामुळे कोणीही इकडे नाही आहे सध्या। आता इथे हे पालेश्वर मंदिर आहे। इथे हे ब्रह्मकुंड आहे। आणि फायनली आम्ही 650 पायऱ्या चढून कणकेश्वर इथे पोचलेलो आहोत मंदिराजवळ। तर इथे आम्ही 1.5 तासात पोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता सुंदर असा परिसर आहे। इथे बाजूला हॉटेलही आहेत नाश्ता करण्यासाठी। छान असं मंदिराचं बांधकाम केलेलं आहे, पुरातन काळातलं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला आई खूप घाबरली होती कारण की आम्ही 5 जणी चाललेलो होतो आणि रस्त्यामध्ये जास्त माणसंही नव्हती, म्हणजे जे चढताना 1-2 माणसं दिसत होती। पण तिला इकडे मंदिराजवळ आल्याच्या नंतर खूप बरं वाटलं। सुंदर असं मंदिर आहे। तर आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि भगवान शंकरांचे आम्ही आता दर्शन घेणार आहोत। आमच्यासोबत तुम्हीही दर्शनाचा लाभ घ्या। तर आता इथे आम्ही अभिषेक
करून घेणार आहोत। सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही आतला पण परिसर बघू शकता। इथे यात्रा ही भरते, कणकेश्वरची यात्रा। आम्ही अभिषेक करून घेतलेला आहे आणि आमचं भगवान शंकरांचं दर्शन झालेलं आहे। तुम्हीही या व्हिडिओद्वारे भगवान शंकरांचे दर्शन घ्या। इथे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत, तर समोसा घेतलेला आहे। इथे नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे। उतरताना अजिबात थकायला होत नाही। तर एक पर्यटन स्थळ म्हणून आणि भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या, तुम्हालाही खूप बरं वाटेल। कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।